जर आपण एक वेळा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं आहेच, तर आता या वेळेला सर्व काही विसरून चला. तुमचं एंटरटेनमेंट, तुमचा कुठला कोणाचा बर्थडे आहे, कोणता सण आहे, कोणता वार आहे, हे सर्व विसरून चला. ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होईल तोच तुमचा सण असेल, त्या दिवशीच तो मोठा सेलिब्रेशन होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एसके स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर. आपण या चॅनलच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या भरती येत असतात त्यामध्ये जागा किती आहेत, सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम कसा असतो, सॅलरी कशी असते, हे सर्व काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत बघा. त्यामध्ये जवळपास टोटल 10 पदांसाठी व्हॅकन्सी आहे. मग त्यामध्येच लिपिक आहे, लघुलेखक आहे, उच्च श्रेणी लघुलेखक, त्यामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक, तर कनिष्ठ लिपिक, सोबतच सहाय्यक भांडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अशी भरपूर पदे आहेत. आपण एक एक पद एक्सप्लेन करत चालणार आहोत. ही भरती आहे बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यातील सरळ सेवेची भरती असणार आहे. जे काही रिक्त पदे आहेत त्या पदांकरिता यांनी ही जाहिरात आणलेली आहे. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा www.mjp.maharashtra.gov.in. या संकेतस्थळाला व्हिजिट करायचं आहे, फॉर्म अप्लाय इथून करायचा आहे व सर्व काही माहिती एक वेळा त्यांनी जे नोटिफिकेशन आणलेलं आहे ती पूर्ण PDF डाउनलोड करून ती पूर्णला पूर्ण अभ्यास करून तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आता बघा अप्लाय करण्याची लास्ट डेट ही 19 डिसेंबर होती, पण आता ही बदलून 26 डिसेंबर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी चांगला वेळ मिळालेला आहे. परीक्षेचे जे प्रवेशपत्र आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. यामध्ये आता आपण एक एक पद पाहून चलू. त्यामध्ये सॅलरी कशी आहे ते सुद्धा सोबतच पाहू. तसेच शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, याची पात्रता काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता पद क्रमांक 1 आहे बघा अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखाधिकारी, गट अ चं पद आहे. यासाठी एकूण 2 पदे आहेत. याची वेतन श्रेणी आहे बेसिक असेल 56,100 ते 1,77,500. हे फक्त बेसिक आहे, सॅलरी यापेक्षा जास्तच असते. यासाठी पात्रता अशी आहे की तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, सोबतच तुम्हाला 10 वर्षांचा अनुभव पाहिजे सुपरवायझरी कॅपॅसिटीमध्ये, आणि वय हे 45 वर्षांपेक्षा जास्त नसायला हवं. हे पद होतं वरिष्ठ लेखाधिकारीचं. आता दुसरं पद आहे लेखाधिकारी, गट ब चं पद आहे. एकूण यासाठी 3 पदे आहेत. यामध्ये सॅलरी आहे 41,800 ते 1,32,300. हे बेसिक आहे. यासाठी पात्रता आहे कमीत कमी सेकंड क्लास मास्टर डिग्री पाहिजे तुमची कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीमध्ये, आणि सोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे मिनिमम 5 वर्षांचा कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे. आता हे पद क्रमांक 2 झालं. पद क्रमांक 3 आहे सहाय्यक लेखाधिकारी, गट ब चं पद आहे. हे सुद्धा यासाठी 6 पदे आहेत. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800. यासाठी पात्रता आहे सेकंड क्लास डिग्री पाहिजे तुमची कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. आता चौथ्या क्रमांकाचं पद उपलेखापाल, गट क चं पद आहे. एकूण 3 पदे आहेत. यासाठी पण वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400. यासाठी पण पात्रता सेम आहे, सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. 5व्या क्रमांकाचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, गट ब, एकूण पदे 144. यामध्ये वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800. पात्रता बघा स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती अप्लाय करू शकते. ठीक आहे. पद क्रमांक 6 आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, गट ब, एकूण 16 पदे आहेत. यामध्ये वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800. पात्रता आहे एकतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली असावी किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेली असावी किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली व्यक्ती या फॉर्मसाठी अप्लाय करू शकते. आता नंबर क्रमांक 7 उच्च श्रेणी लघुलेखक, गट ब चं पद आहे. एकूण पदे आहेत 3. वेतन श्रेणी आहे 21,800 ते 1,32,300. पात्रता काय आहे तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा, आणि सोबतच ज्या उमेदवारांकडे 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन तसेच 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट असायला हवं, किंवा मग जर टायपिंगमध्ये पाहिलं तर एकतर 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश किंवा मग 30 शब्द प्रति मिनिट मराठी, यापैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच लघुलेखनाचे 120 शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असावे. आता पद क्रमांक 8 आहे निम्न श्रेणी लघुलेखक, गट क चं पद आहे. एकूण पदे 6 आहेत. वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800. यामध्ये पण माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा, सोबतच 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचे प्रमाणपत्र व 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश किंवा 30 शब्द प्रति मिनिट मराठी, हे टंकलेखनाचे यापैकी दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता पद क्रमांक 9 काय आहे तर 9वं पद क्रमांक आहे बघा कनिष्ठ लिपिक, गट क चं पद आहे. एकूण पदे आहे 46.
वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. पात्रता काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असावी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता असावी, जसं की इंजिनिअरिंग आपण असं समजू शकतो. सोबतच टायपिंग पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी. या दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट असायलाच हवे, त्यावेळेसच तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. आता पद क्रमांक 10 काय आहे, सहाय्यक भांडारपाल गट क एकूण पदे 13. यासाठी 19,900 बेसिक ते 63,200 बेसिक. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फक्त उत्तीर्ण पाहिजे आणि सोबतच टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश हे सर्टिफिकेट असायला हवं. आता पद क्रमांक 10 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण पदे 48. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100. पात्रता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जी माध्यमिक शालांत परीक्षा घेतली जाते तो पास असावा. सोबतच अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण असलेली विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकते. आता तुम्हाला सहज एक एक्झाम पॅटर्नची स्लाइड दाखवून देतो. IBPS परीक्षा घेणार आहे. हे बघा, जाहिरातीमधील पेज क्रमांक 27 वर पूर्ण एक्झाम पॅटर्न दिला आहे. कोणत्या पदाकरिता कसं कसं, कोणत्या कोणत्या विषयाला किती किती वेटेज आहे, एकूण प्रश्न किती आहेत, परीक्षेचा कालावधी काय असणार आहे, हे तुम्ही जाहिरात एक वेळा डाउनलोड करून पूर्ण वाचा. अभियंतासाठी कोणती एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर कनिष्ठ लिपिकसाठी कसा आहे, उच्च श्रेणी लघु लेखकासाठी कसा आहे, निम्न श्रेणी लघु लेखकासाठी कसा आहे, हे सर्व काही या जाहिरातीमधील पेज क्रमांक 27 आणि 28 वर दिलेलं आहे. ते तुम्ही एक वेळा पूर्ण काही समजून घ्या. परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, CBT असणार आहे व वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाईल व शेवटी त्यांचं सर्वांचं काठिण्यानुसार नॉर्मलायझेशन केलं जातं. आता वयोमर्यादा काय आहे तर गट अ व ब साठी कमीत कमी 19 वर्ष आणि गट क साठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त राखीवसाठी 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथांसाठी 43 वर्ष, अराखीव खुला प्रवर्ग जर समजा प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे तर ओपनसाठी 43, मागासवर्गीयसाठी 43, दोघांसाठी पण इथं सेमच आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.